मला तुम्हाला एक विचारायचं आहे की हे सगळं एवढं म्हणजे तुम्ही कलाकार आहात, गाणं आहे तुमच्यामध्ये, म्हणजे सगळं वेगळ्या अंगाने चाललेल्या गोष्टी आहेत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एम.कॉम झालात आणि तिथे सुद्धा चांगले मार्क मिळाले. ते बिझनेस मॅनेजमेंट आणि गाणं हे कसं काय? मला असं वाटतं ना, काही काही योग असतात. मी खरी आर्ट्सला गेले होते रुईया कॉलेजमध्ये, पण 6 महिन्यांनी आणि मला गणितामध्येच BA करायचं होतं, कारण का गाण्याला जास्त वेळ देणं हे ठरवलेलं होतं की गाणं करायचं, गाण्यासाठी गाणं आणि अतिशय शुद्ध, नावासाठी गाणं नाही, कीर्तीसाठी नाही, पैशासाठी नाही, गायला आवडते बस म्हणून गायचं. फार सुंदर काळ होता निखिलजी तो. आज मुलं असं ठरवू शकत नाहीत. आज मुलं असं म्हणतात की इथे जास्त पगार मिळतो म्हणून मी इंजिनियर होणार, किंवा इथे जास्त प्रॅक्टिस असते, इथे जास्त म्हणून मी व्हॉट एव्हर. परंतु तो काळ फार सुंदर होता की जेव्हा केवळ आनंदासाठी आपण काहीतरी करण्याचं ठरवू शकत होतो. आणि स्त्री हा एक दुसरा ऍडव्हान्टेज, कारण का नवरा बाकी सगळं पाहत असतो, संसाराची काळजी घेत असतो आणि आपली स्त्री घर सांभाळणार आणि गाणार हे पण असेल. परंतु रुईया सोडून मग मी कारण का टाइम टेबल जमीन असं झालं म्हणून मी पोदारमध्ये आले. तिथे माझा नवरा भेटला, त्याच्याशी लग्न झालं. मला वाटतं हे सगळं परमेश्वराचं. त्याच्याकडे मी येणार आहे, मी उदयविषयी विचारणार आहे, पण आधी मला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता कॉमर्सला आलात. हो, नुसतं कॉमर्सला आलात नाही, बीकॉम झाला असतात वगैरे, ठीक आहे, अनेक लोक होतात. तुम्ही एम.कॉम झालात, बिझनेस मॅनेजमेंट. तुम्हाला या विषयात सुद्धा रस होता का? अगदी रस होता मला. मला अकाउंटन्सी हे माझे सगळे कॉमर्सचे विषय खूप आवडत होते. मला इकॉनॉमिक्स मला खूप आवडत होतं. मगाशी उदयचा उल्लेख आला. उदय टिकेकर एक कलावंत म्हणून आता सुप्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. उदय तुम्हाला पोदार कॉलेजमध्ये भेटला आणि तुमचा प्रेमविवाह झाला. मला सांगा, उदय एक तुमच्या आयुष्याचा जोडीदार, याचा तुमच्या गाण्यामध्ये काय सहभाग आहे, त्याचं योगदान काय आहे, काय तुम्ही त्याला श्रेय द्याल? मला वाटतं जी गाणारी बायको असते ना, ती म्हणजे मी तरी सगळ्यात जास्त रमत असते संगीतामध्ये. संसार हा थोडीशी बॅकसीटच घेतो, त्याच्यामुळे हे समजून घेणारा नवरा असणं अतिशय गरजेचं आहे. नाही तर सारखा कॉन्फ्लिक्ट, सारखा द्वंद्व घरात. त्याच्यामुळे आणि कधीही कोणत्याही गोष्टीला आडकाठी नाही. म्हणजे मला आठवत नाही मी त्याला कधी विचारले की मी इथे जाऊ का, तिथे जाऊ का, स्वानंदीची परीक्षा आहे, मग तेव्हा मला परदेशी जावं लागतंय, मग हा कधीच प्रश्न आला नाही. कारण तो अतिशय ऍडजस्ट सगळ्या गोष्टी करून घेतो. आणि तुमच्या गाण्यातही तेवढाच रस घेतो तो? माझ्या गाण्यात घेतो आणि त्याला गाण्यातलं काही कळत नाही. मला वाटतं तोही त्याचा प्लस पॉइंट आहे. तुम्ही आता उदयबद्दल बोललात, तुमच्या आई वडिलांबद्दल मगाशी आपण बोललो, पण तुम्ही तुमचा भाऊ जो आहे, मोठा भाऊ, त्याला लहानपणापासून काही आजार होता. हो. आणि तुम्ही एका ठिकाणी असं बोललाय किंवा लिहिलंय, म्हणजे तो स्पेशल चाइल्ड डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम होता त्याला. त्याला ज्या पद्धतीने आई वडिलांनी वाढवलं ते पाहून माझ्यावर खूप परिणाम झाला असं तुम्ही म्हटलंय. याचा अर्थ काय? पहिली गोष्ट, माझा मोठा भाऊ आहे तो. त्याचा जेव्हा जन्म झाला, माझी आई तर अगदीच 19-20 वर्षाची होती. तेव्हा डॉक्टरनी, जे पीडियाट्रिशियन होते, त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की अंकलीकर, यू जस्ट हॅव टू लव्ह युअर चाइल्ड. तुमचा जो मुलगा आहे त्याच्यावर केवळ तुम्ही प्रेम करा, त्याच्याकडनं काहीही अपेक्षा करू नका. आणि माझ्या आईवडिलांनी खरंच केलंच ते. मला वाटतं कुठलेही आईवडील मुलावर जीवापाड प्रेम करतातच, परंतु आम्हालाही तसंच शिकवलं. आणि मला असं वाटतं हे जीवनाचं सूत्र त्या डॉक्टरांनी माझ्या वडिलांना सांगितलं की कुठल्याही गोष्टीवर प्रेम करा, अपेक्षा करू नका. कुठल्याही व्यक्तीवर तुम्ही प्रेम करा, अपेक्षा करू नका. गाण्यावर प्रेम करा, अपेक्षा करू नका. प्रत्येक क्षणावर प्रेम करा, अपेक्षा करू नका. मला असं वाटतं हे त्यांनी जीवनाचं सूत्र मला सांगितलं. आणि माझ्या वडिलांनी, आईनी असे काही संस्कार केले, कारण का त्याच्या घरी त्याच्याबरोबर मी वाढले, त्यामुळे वेगळेच चॅलेंजेस होते. तो 5 वर्षाचा झाला तेव्हा त्याला चालता यायला लागलं. आणि मी 1.5 वर्षांनी लहान आहे. तोपर्यंत मी एकदम जोरजोरात धावत होते, त्याला बोलताही येत नव्हतं. त्याच्यामुळे
जी सर्वसाधारणपणे मुलं जसं जीवन बघतात, सगळं शुभ्र सुंदर पाहतात, तसं ते ग्रे मी घरी लहानपणापासून पाहिलं आणि माझ्या आईवडिलांनी अतिशय आनंदाने त्याला ॲक्सेप्ट केलं. म्हणजे असं कधी केलं नाही की आपल्याकडे पाहुणे आलेत की त्याला आत पाठवा, असं कधीच नाही. अगदी जसे आपण बसू सगळे तसा तो कायम बसला. अतिशय नॉर्मल त्याला वाढवलं. त्याच्यामुळे तोही अतिशय सुंदर, म्हणजे सुंदर झाला, अतिशय छान झालेला आहे. त्याला माणसांची आवड आहे, खूप गाण्याची अत्यंत आवड आहे. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं ज्यांच्या घरी अशी स्पेशल मुलं आहेत त्यांना अतिशय नॉर्मल कंडिशन्समध्ये वाढवायला पाहिजे. त्यांना अशी वेगळी काहीतरी ट्रीटमेंट देणं आणि त्याचा न्यूनगंड बाळगण्याची तर काहीच गरज नाही. अनेकांना तो एक न्यूनगंड सुद्धा वाटतो की आपल्या घरात, परंतु आमच्या घरात मी, माझा भाऊ तर त्याच्याबरोबर वाढलो, परंतु माझी वहिनी, माझ्या भावाची बायको किंवा माझा नवरा उदय, माझी मुलगी, माझ्या भावाची मुलं, हे सगळे त्याच्याशी तितक्याच प्रेमाने वागतात आणि तितकीच त्याची काळजी घेतात. मला वाटतं हे आता ही समाजाची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं की आजच्या काळातही शास्त्रीय संगीताला जो प्रतिसाद आहे लोकांचा, तो पूर्वीसारखाच आहे की तरुण पिढीचा वाढलाय? नक्कीच वाढलाय. म्हणजे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये रियालिटी शोजचं सुद्धा मोठं योगदान आहे.